तर लोकसभेमध्ये इथून कोणता मुद्दा मांडणार आपण? सगळे जे लोकांशी जुळलेले मुद्दे आहेत, सेंट्रलशी रिलेटेड आहेत, जे प्रश्न सेंट्रलमध्ये मंत्री महोदय सोडवू शकतात, प्रधानमंत्री सोडवू शकतात, ते सगळे मुद्दे आपण तिथं मांडू. जिल्हा नियोजन समितीमध्ये जे प्रकरण आपण खाली बसावं लागलं, तो विषय म्हणजे काय होता, म्हणजे जनतेला काय मेसेज द्यायचा? विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुचवलेले कामं हे करायचेच नाही. त्यांना जिल्ह्याचा झेंडा तुम्ही फडकवू शकणार नाही, हे लक्षात घ्या. डावलण्याचं काम हे सरकार करत आहे. मागील 2 वर्षापासून 0 रुपये त्यांनी दिलेला आहे. आमचे काही घरचे आम्ही काय कामं काही सुचवत नाही, लोकांचेच कामं आहेत, आम्ही डीपीसीला देतो आणि निधी मंजूर करण्याचं काम त्या बैठकीच्या निमित्तानं पालकमंत्री साहेब करत असतात. पंचायतला त्यांनी विश्वासात घेतलं नाही, कोणत्याही जनप्रतिनिधीला त्यांनी विश्वासात घेतलं नाही आणि ठरवून टाकलं का बफर झोन करायचा. अरे बफर झोन करायचा पण कशासाठी, त्याचे फायदे काय, त्याचे नुकसान काय, लोकांना काय त्रास होईल त्याचा, ते नाही. पहिले जिकडे कोणताही उद्योगधंदा आपल्याकडे काहीच नाही, मग अशामध्ये इथं माणूस जगेल कसा, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. सर्वप्रथम सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे आणि त्या गोष्टी या जिल्ह्यासाठी लोकांसाठी जे चांगल्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे. महसूलचा विषय असेल किंवा घरकुलचा असेल, तर सर आज कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? सरकार हे चौताळली आहे लोकांवर आणि काही डिसिजन घेत असते. बफर झोनचा जो डिसिजन त्यांनी करायचा जे ठरवलेला आहे ते कोणत्यापासून 0 रुपये दिला. आज डेव्हलपमेंटची जेव्हा गोष्ट करतो आपल्या जिल्ह्याची, तर सगळे कामं व्हायला पाहिजे. इलेक्शनच्या वेळेस पार्टीबाजी, पण इथं जिल्ह्याचा कसा डेव्हलपमेंट होईल, लोकांचा कसा डेव्हलपमेंट होईल, लोकांचे प्रश्न कसे सुटतील, या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर तिकडे सरकार देत नाही. म्हणून आम्ही गांधीगिरीच्या मार्फत त्यांना सांगितलं का तुम्ही निधी देणार आहात का नाही. समजा तुम्ही निधी दिलत नाही तर आम्ही पुढचे आंदोलन तुम्हाला या गोंदिया जिल्ह्याला तुम्हाला येऊ देणार नाही, तुम्हाला बळतर्फ करू, तुम्हाला आम्ही रोखू आणि येणाऱ्या 26 तारखेला हे धान खरेदी केंद्राचे मुद्दा आहे, जल जीवनचा आहे, गारपीटचे अनेक मुद्दे, रोजगार हमीचे, कुशल कामाचे. कसे होते गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांतजी पडोळे हे आलेले आहेत आणि आताच गोंदिया जिल्ह्याच्या समितीमध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले होते. तसेच त्यांना निधीबाबत जे पालकमंत्री आहेत नाईक साहेब यांच्या समोर भांडण करून जिल्ह्यासाठी जनतेसाठी अनेक प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केले. तहसील कार्यालयामध्ये जे बंपर झोन आहेत या सळगर्जून तालुक्यामध्ये नागजिरा असेल, नवीगाव बांध असेल असे अभयारण्य आहेत आणि या वन विभागाने बंपर झोनच्या नावाखाली अनेक गावं जोडलेले आहेत. तर डॉक्टर प्रशांत पडोळे यांचं म्हणणं आहे की हे बंपर झोनमुळे जे कामगार आहेत की गावात राहणारे शेतमजूर असेल यांना त्रास होत आहे. तसेच गावागावामध्ये घरकुलचं काम सुरू आहे, बिलं निघत नाही, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर धान्य खरेदी केंद्र जिल्ह्यामध्ये संत वेगाने आणि त्यांचे चुकारे त्यांचा पेमेंट वेळेवर मिळत नाही. मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये गारपीट पडली होती, त्यांचे पैसे आलेले आहेत परंतु त्या पैसे अजून खात्यावर जमा झालेले आहेत. तर कुशल कामांना निधी सरकार ही जी आहे युती शासनाची सरकार देत नाही. ह्या मुद्द्यावर नियोजन देण्याकरता या ठिकाणी येत आहेत आणि तहसील कार्यालयावर काँग्रेसचे कार्यकर्ते तालुक्याचे जिल्ह्याचे मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया.